नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून एक अत्यंत गहन आणि निष्ठेची शिकवण घेणार आहोत. आपल्या जीवनात आपण अनेक गोष्टींची स्तुती करतो, अनेक लोकांना महत्त्व देतो, पण खऱ्या भक्तीचा मार्ग हा एकनिष्ठतेतून जातो. संत तुकाराम महाराज सांगतात की ज्याने आपल्याला निर्माण केलं, जो आपल्या प्रत्येक श्वासात आहे, त्या पांडुरंगा वाचून इतर कुणाची स्तुती करणे म्हणजे भक्तीचा अपमानच आहे. ही शिकवण आपल्याला सांगते की आपल्या श्रद्धेचा केंद्रबिंदू एकच असावा. मन विचलित झालं की भक्ती कमी होते आणि आयुष्यातील स्थैर्यही हरवतं. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्या जिभेवरही नियंत्रण ठेवण्याची शपथ घेतात की मी कधीही या वचनांपासून विचलित होणार नाही. आपणही आपल्या जीवनात ही एकनिष्ठता आणली तर आपला मार्ग अधिक स्पष्ट होईल आणि मनाला शांती मिळेल. अभंग 277. आणिकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनिता पांडुरंगा. आम्हा विष्णुदासां एकविध भाव, न म्हणो या देव आणिकांसी. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. तुका म्हणी मज आणिका संकल्पे, अवघीच पापे घडतील. आणिकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचुनित्या पांडुरंगा. ह्या ओवीत संत तुकाराम महाराज अत्यंत ठाम आणि स्पष्ट संदेश देतात. ते म्हणतात की पांडुरंगाला सोडून इतर कुणाची स्तुती करणे म्हणजे ब्रह्महत्येसारखे मोठे पाप आहे. याचा अर्थ असा नाही की इतरांचा आदर करू नये, तर यामागचा गाभा असा आहे की आपल्या भक्तीचा केंद्रबिंदू एकच असावा, तो म्हणजे भगवान पांडुरंग. आजच्या जीवनात आपण अनेक गोष्टींना महत्त्व देतो. पैसा, प्रतिष्ठा, लोकांची स्तुती, प्रसिद्धी, आणि हळूहळू आपण देवाला विसरतो. आपण ज्या गोष्टींची स्तुती करतो त्या आपल्या मनावर राज्य करू लागतात. जर आपण सतत बाह्य गोष्टींची स्तुती करत राहिलो तर आपली श्रद्धा कमकुवत होते आणि मन अस्थिर होतं. तुकाराम महाराज सांगतात की खरी भक्ती ही एकनिष्ठ असावी. जसं एखादं मूल आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवतं, तसं भक्ताने आपल्या देवावर ठेवावं. जर आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये समाधान शोधत राहिलो तर आपल्याला कधीच खरी शांती मिळणार नाही. ही ओवी आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावते. आपण खरोखर देवाला आपल्या जीवनात पहिलं स्थान देतो का, की आपण बाह्य आकर्षणांमध्ये अडकून जातो? जर आपण आपल्या मनाला एकाच ठिकाणी स्थिर केलं, पांडुरंगाच्या चरणी, तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या आपोआप सुटतील. शेवटी ही शिकवण आपल्याला सांगते की खरी भक्ती म्हणजे नुसते शब्द नव्हेत, तर मन, वचन आणि कृती यामध्ये एकरूपता असणे. आपणही ठरवूया की आपल्या जीवनात देवाला सर्वोच्च स्थान देऊ आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम ठेवू. आया विष्णुदासा एकविध भाव, न म्हणो या देव आणिकांसी. या ओवीत संत तुकाराम महाराज एकविध भाव या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकतात. आया विष्णुदासा म्हणजे आपण जे स्वतःला विष्णूचे, पांडुरंगाचे दास मानतो, त्या भक्तांनी आपल्या मनात एकच भाव ठेवावा, तो म्हणजे अखंड, अढळ आणि एकनिष्ठ भक्ती. न म्हणो या देव आणिकांसी म्हणजेच आपण आपल्या देवाशिवाय इतर कोणालाही तितक्याच भावाने किंवा त्याच स्थानाने मानू नये. याचा अर्थ इतर देवांचा अपमान करणे असा अजिबात नाही. संतांचा हेतू असा आहे की भक्तीमध्ये स्थिरता असावी. आज आपण अनेक ठिकाणी मन लावतो, कधी देव, कधी पैसा, कधी लोकांची मर्जी, कधी स्वार्थ. त्यामुळे आपलं मन विखुरलेलं राहतं. पण जेव्हा आपण एकाच ठिकाणी एकाच देवावर पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा मनाला स्थैर्य मिळतं. एकविध भाव म्हणजे मन, वाणी आणि कृती या तिन्ही गोष्टींमध्ये एकसंधता. जर आपण देवाचं नाव घेतो पण मनात शंका ठेवतो किंवा कृतीत वेगळेपणा दाखवतो तर ती खरी भक्ती होत नाही. तुकाराम महाराज सांगतात की विष्णूचा दास होणं म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहणं, त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं. आजच्या काळात आपल्याला अनेक आकर्षणं आणि विचलनं भेटतात. सोशल मीडिया, स्पर्धा, अपेक्षा यामध्ये आपण हरवून जातो. अशा वेळी एकविध भाव आपल्याला दिशा दाखवतो. तो सांगतो की मन शांत ठेवण्यासाठी आणि जीवनात समाधान मिळवण्यासाठी एकाच सत्याशी जोडलेलं राहणं आवश्यक आहे. ही ओवी आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर एक नातं आहे, विश्वासाचं, प्रेमाचं आणि समर्पणाचं.
जर आपण आपल्या देवाशी प्रामाणिक राहिलो तर तोही आपल्याला कधीच सोडणार नाही. शतखंड माझी होईल रसना, जरी या वचना पालटेन. या ओवीत संत तुकाराम महाराज आपल्या भक्तीतील दृढ निश्चय आणि प्रामाणिकपणाचं अत्यंत प्रभावी चित्रण करतात. शतखंड माझी होईल रसना म्हणजे माझी जीभ 100 तुकड्यांत विभागली जाईल, तरीही जरी या वचना पालटेन, मी माझ्या बोललेल्या शब्दांपासून, माझ्या श्रद्धेपासून आणि माझ्या देवभक्तीपासून कधीही फिरणार नाही. ही ओवी आपल्याला शिकवते की खरी भक्ती म्हणजे केवळ भावनांचा उगम नाही, तर ती एक अढळ प्रतिज्ञा आहे. तुकाराम महाराज सांगतात की एकदा आपण देवावर विश्वास ठेवला, त्याचं नाम घेतलं, त्याला आपलं सर्वस्व मानलं, तर कोणत्याही परिस्थितीत त्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये. कितीही संकट आली, लोकांनी काहीही म्हटलं किंवा परिस्थिती बदलली, तरी आपली निष्ठा बदलू नये. आजच्या काळात आपण अनेकदा आपल्या शब्दांपासून मागे हटतो, परिस्थिती पाहून आपले विचार बदलतो, कधी स्वार्थासाठी तर कधी भीतीपोटी. पण संत आपल्याला सांगतात की जे सत्य आहे आणि जे आपण मनापासून स्वीकारलं आहे त्यावर ठाम राहणं हेच खऱ्या जीवनाचं लक्षण आहे. रसना म्हणजे केवळ जीभ नव्हे, तर आपल्या वाणीचं प्रतीक आहे. आपण जे बोलतो ते खरं आणि शुद्ध असावं. जर आपण देवाचं नाम घेतो पण मनात शंका ठेवतो किंवा कृतीत प्रामाणिकपणा नसतो, तर ती भक्ती अपूर्ण राहते. त्यामुळे वाणी, मन आणि कृती यांचा एकसंधपणा अत्यंत आवश्यक आहे. ही ओवी आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. आपण आपल्या श्रद्धेत किती ठाम आहोत, आपण घेतलेले संकल्प किती पाळतो आणि आपण देवाशी किती प्रामाणिक आहोत. तुकाराम महाराजांचा संदेश स्पष्ट आहे. श्रद्धा ही परिस्थितीनुसार बदलणारी नसावी, तर ती कायमस्वरूपी, अढळ आणि निष्ठेची असावी. ओळ 3. तुका म्हणे मज आणिका संकल्पे, अवघींच पापे घडतील. या ओवीत संत तुकाराम महाराज अत्यंत स्पष्टपणे सांगतात की मज आणिका संकल्पे, जर मी इतर कोणत्याही गोष्टीचा, इतर देवांचा किंवा सांसारिक मोहांचा संकल्प केला तर अवघींच पापे घडतील, माझ्याकडून केवळ पापच घडेल. या ओवीचा अर्थ खूप खोल आहे. येथे आणिका संकल्प म्हणजे केवळ दुसऱ्या देवाची उपासना नव्हे, तर मनात येणारे लोभ, अहंकार, मत्सर, वासना आणि चुकीचे विचार यांचाही समावेश होतो. तुकाराम महाराज सांगतात की जेव्हा मन एकनिष्ठ राहत नाही आणि वेगवेगळ्या गोष्टींकडे भटकतं, तेव्हा आपली दिशा चुकते आणि आपण चुकीच्या मार्गावर जातो. भक्तीचा खरा अर्थ म्हणजे एकविध भाव, म्हणजेच एकाच परमेश्वरावर अखंड विश्वास ठेवणं. जर मन सतत बदलत राहिलं, कधी देवाकडे तर कधी मोहांकडे वळलं, तर ती भक्ती शुद्ध राहत नाही. अशा अवस्थेत माणूस नकळत पापाच्या मार्गावर चालू लागतो. आजच्या जगात आपलं मन खूप विचलित होतं. सोशल मीडिया, स्पर्धा, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्यांमुळे आपल्याला अनेक संकल्प सुचतात. आपण एकाच वेळी अनेक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात आपल्या मूल्यांपासून दूर जातो. हाच तो क्षण असतो जिथे तुकाराम महाराजांचा संदेश आपल्याला मार्गदर्शन करतो. ते आपल्याला सांगतात की मनाला स्थिर ठेवा, एकाच सत्यावर, एकाच देवावर, एकाच चांगल्या मार्गावर विश्वास ठेवा. कारण जेव्हा मन अनेक दिशांना धावू लागतं, तेव्हा चुकीचे निर्णय होतात आणि त्यातून पाप घडतं. ही ओवी आपल्याला आत्मनियंत्रण आणि एकाग्रतेचं महत्त्व शिकवते. आपल्या विचारांवर, इच्छांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. जर आपण योग्य संकल्प केला, चांगल्या गोष्टींचा, सत्याचा आणि भक्तीचा, तर आपलं जीवन सुंदर आणि शांत होईल. तुकाराम महाराजांचा हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. एकनिष्ठ राहा, मन स्थिर ठेवा आणि चुकीच्या संकल्पांपासून दूर राहा. शिकवण. या अभंगातून आपल्याला एक अतिशय महत्त्वाची शिकवण मिळते की मनात कोणते संकल्प ठेवतो यावर आपल्या जीवनाची दिशा ठरते. जर आपण चुकीचे विचार, लोभ, अहंकार किंवा इतर मोह यांना मनात स्थान दिलं, तर नकळत आपल्या कृतीही चुकीच्या होतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज सांगतात की एकनिष्ठ राहणं आणि मनाला योग्य मार्गावर ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण जर एकाच देवावर, सत्यावर आणि चांगल्या विचारांवर विश्वास ठेवला, तर आपलं जीवन शांत, स्थिर आणि आनंदी होतं. पण जर मन सतत बदलत राहिलं, तर आपण गोंधळात पडतो आणि योग्य निर्णय घेऊ शकत नाही.
म्हणून आपल्या प्रत्येक विचारात आणि कृतीत शुद्धता असणं आवश्यक आहे. जीवनात खूप गोष्टी आकर्षित करतात, पण प्रत्येक गोष्ट योग्यच असेल असं नाही. त्यामुळे आपण कोणत्या गोष्टींचा स्वीकार करतो आणि कोणत्या टाळतो हे खूप महत्वाचं आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, मनाला योग्य दिशेने वळवा, चांगल्या संकल्पांनी जीवन सजवा आणि देवावर अखंड विश्वास ठेवा. कारण जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा जीवनही सुंदर होतं आणि त्या शांततेतच खरी भक्ती सापडते. रामकृष्ण हरी. धन्यवाद.